एमएसटी सीईटी सगळ्या विद्यार्थ्यांना एक एसएमएस सेंड करते. तुम्हाला एसएमएस आलाय का? आला आहे तर त्याचा अर्थ काय असेल? नसेल आलाय तर त्याचा अर्थ काय आहे? तुमचा फॉर्म त्यामुळे त्या एसएमएस मुळे रिजेक्ट होऊ शकतो का? या सर्व गोष्टीवरती आज आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात या गोष्टींचा अर्थ काय असतो. आता तुम्हाला मेसेज आला असेल किंवा नसेल आला. जर तुम्हाला मेसेज नसेल आला सीईटी सेल कडून, तर तुमच्या प्रोफाईल वरती जा, तुम्हाला असं दिसेल ऑल डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली किंवा ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस सक्सेसफुली कम्प्लिटेड, हे दोन गोष्टी तुम्हाला दिसतील. आता याचा अर्थ काय? तुमचा फॉर्म हा सगळे व्यवस्थित सबमिट झालाय आणि डॉक्युमेंटचे व्हेरीफाय झालाय. स्टील हे जरी ही जरी मेसेज तुम्हाला तिथे दिसत असेल, तरी देखील तुम्ही खाली येऊन थोडं स्क्रोल करा. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे रिमार्क दिसतील. रिमार्कच्या कॉलम मध्ये जर तिथे ब्लँक असेल, याचा अर्थ तुमचे डॉक्युमेंट्स हे कम्प्लिटली व्हेरीफाय करून सबमिट झालेत आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित आहेत, व्हॅलिड आहेत. पण जर नसतील तर काय होईल ते पण आपण पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन करण्यासाठी डाऊट्स वगैरे येत असतील. त्यासोबतच कोणती कॅपराऊंड फर्स्टला कोणते कॉलेजेसची लिस्ट टाकायची. त्यासोबतच आता हा मेसेज आलाय, एखाद्या वेळेस आपण जर हा मेसेज पाहिला नाही, एखाद्या वेळेस कुठला व्हिडिओ आपला मिस झाला, तर आपले मेसेजेस वगैरे राहून जातात. तर यासाठी तुम्ही एक व्यवस्थित एक्सपिरियन्स मेंटर अपॉइंट करू शकता. तसा कोर्स आपल्याकडे पण अवेलेबल आहे, तो म्हणजे काउन्सिलिंग कोर्स. त्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईल नुसार आपण कॉलेजची लिस्ट देतो. त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स असेल, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग, डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स, म्हणजे तुमच्या लास्ट राऊंड पर्यंत, कॅप राऊंडच्या लास्ट स्टेज पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. तर याची फीस असणार आहे फक्त 2,000 रुपये. आणि तुम्हाला जर हा काउन्सिलिंग कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक तुम्हाला मेसेज देऊ शकतो, तो म्हणजे आहे डिस्क्रिपन्सी. तर याचा अर्थ काय होतो? तर असा तुम्हाला मेसेज जर आला, डिअर कॅन्डिडेट, डिस्क्रिपन्सी फाउंड इन युअर अपलोडेड डॉक्युमेंट, काइंडली लॉग इन अँड रेक्टिफाय. याचा अर्थ होतो की तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले त्यामध्ये थोडीशी चूक आहे, तुम्ही तुमची प्रोफाईल ही लॉग इन करा आणि त्यामध्ये काही जे रिमार्क वगैरे आहेत ते व्यवस्थित फिल करा. त्यानंतर फेल्युअर टू प्रोव्हाइड ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन मे रिझल्ट इन द कॅन्सलेशन ऑफ युअर अलॉटमेंट. आता जे कॅपराऊंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे कॉलेजची, जर तुमचा एखादा जरी डॉक्युमेंट चुकीचा आढळला तर तुम्हाला एकही कॉलेज अलॉट होणार नाही. समजलं? हा अर्थ होतो या मेसेजचा. आता विद्यार्थी मित्रांनो, असा मेसेज आला तर काय करायचं? आता तुम्हाला वेगवेगळे रिमार्क येऊ शकतात की अपलोड डॉक्युमेंट विथ करेक्ट नेम, एखाद्या वेळेस करेक्ट चुकीचं नेम आपण स्पेलिंग वगैरे मागे पुढे टाकतो, किंवा दोन डॉक्युमेंट असतात आपल्या, जसे की नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरताना तुम्ही एखाद्या वेळेस स्पेलिंग वेगळी टाकलेली असते आणि तुमचे ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स असतात, जसं की एसएससी किंवा एचएससी चे डॉक्युमेंट्स असतात, त्यावरती तुमची स्पेलिंग वगैरे वेगळी असते किंवा कुमारी लागलेलं असतं. असे बरेचशे गोष्टी असतात. तर तेव्हा तुमचे असे इश्यूज येऊ शकतात. त्यामुळे ते बोलतात की करेक्ट नेम किंवा करेक्ट डिटेल्सनी तुम्ही परत ते डॉक्युमेंट्स अपलोड करा. तर अशा वेळेस काय करायचं? एक तर करेक्ट डॉक्युमेंट्स असतील तर ते व्यवस्थित अपलोड करायचे. सेकंड थिंग, अजून एक येते आपल्याला, मेक अफिडेविट फॉर डॉक्युमेंट. आता जर आपल्याकडे एखादं, आता तुम्ही जर लावलंय कुमारी, बऱ्याच जणांना सवय असते कुमारी लावायची किंवा वडिलांच्या नावासमोर राव लावायचं, अशी सवयी असतात, माहिती असतं. तर आपण कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सला कुमारी राव असं लावायचं विसरतो आणि कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्सला लावून टाकतो. मग ते डॉक्युमेंट्स जर वेगळे होतात, मग ते एकमेकांसोबत त्यांचे नाव वगैरे मॅच होत नाहीत. त्यामुळे जी सीईटी सेल आहे ते डॉक्युमेंट्स एक्सेप्ट करत नाही. आता यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला सेतू वरती जावं लागेल आणि तिथे आपल्याला जाऊन अफिडेव्हिट तयार करावं लागेल त्या डॉक्युमेंटसाठी. आता अफिडेव्हिट म्हणजे काय असतं? तर तुमचे जे डॉक्युमेंट चुकलेत तर ते आपल्याला करेक्ट डॉक्युमेंट आहेत असं एक, म्हणजे या गोष्टी म्हणजे स्पेसिफाय करावं लागतं एका फॉर्म वरती. सेतूवरती जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला व्यवस्थित प्रोसिजर सांगतील. ओके.
तर तिथे एक अफिडेव्हिटचा फॉर्म असतो अफिडेव्हिट करण्यासाठी. म्हणजे त्यामध्ये लिहिलेलं असतं की हे अशा अशा चुका आहेत किंवा हे गोष्टी आहेत. आता मला फॉर्म नर्सिंग सिटीचा फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे अशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे व्यवस्थित सविस्तर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आता अजून एक लक्षात ठेवा की प्रत्येक डॉक्युमेंट्स मध्ये साठी प्रत्येक वेगळा अफिडेव्हिट बनवायची गरज नाहीये. म्हणजे आता तुम्हाला म्हणजे बरेच सेतूवाले वगैरे किंवा बरेच सेंटर जे असतात ना, ते प्रत्येक डॉक्युमेंटसाठी वेगवेगळं अफिडेव्हिट करायला लावतात. पण असं करायची गरज नाहीये. तर सगळ्या डॉक्युमेंट्स मिळून तुम्ही एकच अफिडेव्हिट तयार करू शकता. यामध्ये तुमचा पैसा खूप वाचेल, बऱ्याच प्रमाणात वाचेल. ओके. त्यानंतर रिअपलोड मेडिकल सर्टिफिकेट. आता काय करतात स्टुडंट, हे बऱ्याच जणांना येऊ शकतं हा रिमार्क. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय, मेडिकल सर्टिफिकेट वरती आणि MH नर्सिंग सीईटीच्या फॉर्म वरती वेगवेगळे नाव टाकलेत. म्हणजे आधी वडिलांचं नाव, नंतर सॉरी आधी सरनेम, नंतर तुमचं नाव, नंतर वडिलांचं नाव, आणि काही जणांनी आधी तुमचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर सरनेम असं टाकले. म्हणजे थोडं फॉर्मॅटमध्ये चेंज किंवा कुमारी राव यामध्ये चेंज. तर तुम्ही जेव्हा नर्सिंग सीईटीचा फॉर्म भरला होता त्यामध्ये जसं नाव होतं तसंच मेडिकल सर्टिफिकेट मध्ये असलं पाहिजे. म्हणजे ऍज इट इज तुमचं तेच नाव असायला हवं. तसंच जर नाव असेल तर तुमचं हे येणार नाही. आता याच्यासाठी काय करावं लागेल, परत एकदा मेडिकल सर्टिफिकेट काढा आणि जसं नर्सिंग सीईटीच्या फॉर्म वरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट वरती टाका आणि ते अपलोड करून टाका. त्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसात तुमचा तो रिमार्क रिमूव्ह होईल. ओके. आता रिमार्क आल्यावरती काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलंय की ते डॉक्युमेंट रिअपलोड करा फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर अफिडेव्हिट सांगितलंय त्या डॉक्युमेंटसाठी. ते कसं तयार करायचं तर सेतूवरती जाऊन हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलंय. अँड अपलोड डॉक्युमेंट्स विथ करेक्ट डिटेल्स. सगळ्या जे डॉक्युमेंट्स आहेत ते करेक्ट डिटेल्सनी अपलोड करा. हे गोष्टी करायच्या तुम्हाला जेव्हा रिमार्क येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मार्क्स कमी आले असतील नर्सिंग सीईटी मध्ये किंवा तुम्हाला फार्मसी वगैरे यासाठी सुद्धा ऍडमिशन घ्यायचंय, परत एकदा प्रिपरेशन करायचंय 2026 साठी, JEE नीट यांचं प्रिपरेशन देखील करायचं असेल तर तुमच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फुल कॉम्बो पण आहे. म्हणजे तुम्हाला जर नर्सिंग सीईटी सोबत फार्मसी, ऍग्री यांची सुद्धा तयारी करायची असेल, यांच्यासाठी सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पीसीबी सीईटीचा कोर्स घ्यावा लागेल. त्यासोबतच नर्सिंग करायची असेल तर वेगळा नर्सिंग सीईटीचा पण घ्यावा लागेल. आणि त्यासोबतच नीटची पण तयारी करायची तर तुम्हाला नीटचा पण कोर्स घ्यावा लागेल. असं न करता तुम्ही एकच कॉम्बो करू शकता. म्हणजे ज्यामध्ये PCM सीईटी, PCB सीईटी, JEE, नीट, नर्सिंग सीईटी हे सगळे कोर्सेस येतील. आणि या सगळ्या कोर्सेसचा कॉम्बो प्राइस आपण ठेवलेला आहे, तो म्हणजे फक्त 10,000 रुपये. इतकी काही मोठी रक्कम नाहीये एवढा कोर्ससाठी. पहा, आपल्याला तुम्हाला 5 एक्झामचं प्रिपरेशन आणि PCB थ्रू तुम्ही बऱ्याचशा एक्झामला टार्गेट करू शकता. जसं की फार्मसी, ऍग्री असे बरेचसे एक्झाम आहेत जिथे तुम्ही टार्गेट करू शकता. आता हे झालं कॉम्बो. आता जर तुम्हाला एका एका एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असेल, जसं की JEE, फक्त नीट, फक्त नर्सिंग सीईटी, फक्त PCM सीईटी, तर तुम्हाला पर कोर्सची फी आहे 5,000 रुपये. आता एवढा कमी प्राइस मध्ये एवढ्या गोष्टी फॅसिलिटीज मिळत आहेत. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या टीचर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन हे ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोर वरती जाऊन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल. स्टोअरचा आयकॉन वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. मी इथे नर्सिंग सीईटी टाईप केलंय, सो मला इथे नर्सिंग सीईटीचा कोर्स दिसून येतोय. सो मी तो काय करेल, ओपन करेल आणि एनरोल करेल. त्यानंतर तुम्ही एकदा का तो कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. म्हणजे तुम्हाला सगळं कंटेंट ऍक्सेस होईल. त्यासोबतच व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल लगेच.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा कोर्स तुम्ही जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी इथे स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कोर्स नक्कीच जॉईन करा. जर तुम्हाला 90% पेक्षा जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर हा कोर्स नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.